आज आपण बघणार आहे 12th स्टँडर्डचा मॅथ्स सेकंड मधला फर्स्ट लेसन, दॅट इज डिफरन्शिएशन. डिफरन्शिएशन म्हणजे काय? डेरिव्हेटिव्ह. आता डेरिव्हेटिव्ह ही कन्सेप्ट बेसिक पासून समजून घ्या, कारण हे डेरिव्हेटिव्ह आल्याशिवाय ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह येत नाही, आणि ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह आल्याशिवाय इंटिग्रेशन येत नाही, आणि इंटिग्रेशन आल्याशिवाय डेफिनेट इंटिग्रल येत नाही. म्हणजे डेरिव्हेटिव्ह हे अतिशय महत्वाचा चॅप्टर आहे. तो फिजिक्सला पण लागतो, केमिस्ट्रीला पण लागतो. बघा, डेरिव्हेटिव्ह आलं नाही तर फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे बरेचसे एक्सप्रेशन अवघड जातात. म्हणून डेरिव्हेटिव्ह समजून घ्या, जरी तुमचा मॅथ्स असो किंवा नसो. फिजिक्स जरी असला, केमिस्ट्री असला आणि मॅथ्स नसला, बायो ठेवला तरी सुद्धा मॅथ्स डेरिव्हेटिव्ह तेवढं समजून घ्या. ओके, बघा डेरिव्हेटिव्ह सिंपल पद्धतीनं एक 10 ते 15 मिनिटं बघा, मार्क्स कमीत कमी 10 पट मार्क्स वाढतील. फक्त 15 मिनिटं नेट बघा. फॉर एक्झाम्पल एक इक्वेशन घेऊन दाखवतो. बघा, y इज इक्वल टू 2x. आता आपण x इज इक्वल टू 1 ठेवला तर y इज इक्वल टू 2 into 1, दॅट इज 2. If we put x is equal to 2, then y is equal to 2 into 2, that is 4. If we put x is equal to 3, then y is equal to 2 into 3 is equal to 6. म्हणजे आपण x च्या व्हॅल्यू चेंज करत गेलो की y च्या व्हॅल्यू चेंज होतात. म्हणजे y डिपेंड्स अपॉन व्हॅल्यू ऑफ x. y डिपेंड्स अपॉन व्हॅल्यू ऑफ x. Hence y is called dependent variable आणि x इज कॉल्ड इंडिपेंडंट व्हेरिएबल. आणि इंडिपेंडंट व्हेरिएबल चेंज झाला की डिपेंडंट व्हेरिएबल कसा चेंज होतो, दॅट इज कॉल्ड डेरिव्हेटिव्ह. काय म्हणतोय बघा, इंडिपेंडंट व्हेरिएबल चेंज झाला की डिपेंडंट व्हेरिएबल कसा बदलतो, चेंज होतो, दॅट इज कॉल्ड एज द डेरिव्हेटिव्ह. आणि फॉर एक्झाम्पल बघा, y इज इक्वल टू 2x असेल तर y ची व्हॅल्यू कोणावर डिपेंड आहे? x वर. मग डेरिव्हेटिव्ह कसं लिहितो? डी बाय डी एक्स ऑफ वाय. वायचं डेरिव्हेटिव्ह काय लिहायचं? डी बाय डी एक्स ऑफ वाय. नक्की कळलं? म्हणजे डेरिव्हेटिव्ह इज डिनोटेड बाय डी बाय डी एक्स. आता सपोज वाय इज इक्वल टू 2t असेल तर वाय डिपेंड्स अपॉन टी. म्हणजे डेरिव्हेटिव्ह घेताना डी बाय डी टी असं लिहायचं, डी बाय डी टी ऑफ वाय. सपोज x इज इक्वल टू साइन थिटा, म्हणजे x डिपेंड्स ऑन थिटा. म्हणजे डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थिटा, दॅट इज डी बाय डी थिटा. कळलं? x थिटावर अवलंबून असेल तर डी बाय डी थिटा लिहायचं. y x वर अवलंबून असेल तर डी बाय डी एक्स असं लिहायचं. आता y t वर अवलंबून असेल तर डी बाय डी टी लिहायचं त्या क्वांटिटीच्या अगोदर. डेरिव्हेटिव्ह लक्षात आलं? आता हे डेरिव्हेटिव्ह आपण रेग्युलर फिजिक्स केमिस्ट्री मध्ये पण काढतो. फॉर एक्झाम्पल मी इथं आहे आणि इथून टाइम चेंज झालं, मला इथपर्यंत आलो. टाइम चेंज झालं की डिस्टन्स चेंज होत आहे. टाइम चेंज झालं की काय होत आहे? डिस्टन्स चेंज होत आहे. तर चेंज इन डिस्टन्स इथं, चेंज इन टाइम इथं, याला काय म्हणतो आपण? व्हेलॉसिटी. म्हणजे व्हेलॉसिटी इज अ डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट. व्हेलॉसिटी इज अ डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट. आणि म्हणून व्हेलॉसिटीचे डेफिनेशन पण तशी केले बघा. व्हेलॉसिटी इज डिफाइन्ड ॲज रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ टाइम. म्हणजे डिस्प्लेसमेंटचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी काढलं की त्याला व्हेलॉसिटी म्हणायचं. आता बघा, डी बाय डी टी ऑफ व्ही म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ व्हेलॉसिटीला आपण काय म्हणतो? ऍक्सिलरेशन. सो ऍक्सिलरेशन इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट. डेरिव्हेटिव्ह लक्षात आलं? डी बाय डी एक्स, डी बाय डी टी ऑफ एस म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ टाइम. डीव्ही बाय डी टी म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. व्हेलॉसिटी इज अ डेरिव्हेटिव्ह, ऍक्सिलरेशन इज अ डेरिव्हेटिव्ह. आता हे डेरिव्हेटिव्ह कुणाचं काढायचं? तर फंक्शनचं. डेरिव्हेटिव्ह काढण्याचे 2 रूल आहेत. एक डेरिव्हेटिव्ह बाय फर्स्ट प्रिन्सिपल आपण 11th स्टँडर्डला फॉर्म्युला वापरला होता, बरोबर. आता आपण बघायचं डेरिव्हेटिव्ह बाय फॉर्म्युला मेथड. म्हणजे तुम्हाला कुठल्याही फंक्शनचे फॉर्म्युले माहिती पाहिजे डेरिव्हेटिव्ह. आता फंक्शन कुठले ते एक लॉ लक्षात ठेवा.
एल आय ए टी ई. एल आय ए टी ई. एल म्हणजे लॉगॅरिथमिक फंक्शन, आय म्हणजे इनव्हर्स फंक्शन, ए म्हणजे अल्जेब्रिक फंक्शन, टी म्हणजे ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन आणि ई म्हणजे एक्सपोन्शियल फंक्शन. म्हणजेच असा ई रेस टू एक्स, टू रेस टू एक्स, बी रेस टू एक्स, याला काय म्हणायचं? एक्सपोन्शियल फंक्शन. ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन म्हणजे साइन एक्स, कॉस एक्स, टॅन एक्स, याला म्हणायचं ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन. अल्जेब्रिक फंक्शन म्हणजे एक्स, एक्स स्क्वेअर, 2x प्लस 3, 5x प्लस 7, हे काय? अल्जेब्रिक फंक्शन. हे ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन, हे एक्सपोन्शियल फंक्शन. एल मीन्स लॉग एक्स, लॉग ऑफ एक्स स्क्वेअर, लॉग ऑफ एक्स प्लस 1 म्हणजे लॉगॅरिथमिक फंक्शन. आणि आय म्हणजे इनव्हर्स फंक्शन. इनव्हर्स म्हणजे साइन इनव्हर्स ऑफ एक्स, कॉस इनव्हर्स ऑफ एक्स, टॅन इनव्हर्स ऑफ एक्स आणि सो ऑन. म्हणजे लॉगॅरिथमिक फंक्शन, इनव्हर्स फंक्शन, अल्जेब्रिक फंक्शन, ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन आणि एक्सपोन्शियल फंक्शन. आणि ह्याला फॉर्म्युले दिलेत आणि त्या फॉर्म्युलेचा वापर करून डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढायचे आहे. बरोबर? तर हे फॉर्म्युले कसे वापरायचे आणि हे जे फॉर्म्युले कुठले आहेत आणि कुणाला आहेत? कुणाला फॉर्म्युले आहेत? लॉगला, इनव्हर्स फंक्शनला, अल्जेब्रिकला, ट्रिगोनोमेट्रीला आणि एक्सपोन्शियलला. कुणाला? लॉगॅरिथमिक फंक्शन, इनव्हर्स फंक्शन, अल्जेब्रिक फंक्शन, ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन आणि एक्सपोन्शियल फंक्शन. नक्की कळालं? आता ह्याचे फॉर्म्युले कोणकोणते आहेत ते आपण प्रत्यक्ष बघूया. राईट? बघा, फर्स्ट आपले अल्जेब्रिक फंक्शन एक्स रेस टू एन. आता ह्याचा डेरिव्हेटिव्ह कसा काढायचा किंवा काय? बघा, एक्स रेस टू एनचा डेरिव्हेटिव्ह एन एक्स रेस टू एन मायनस 1. एक्स रेस टू एनचा डेरिव्हेटिव्ह एन एक्स रेस टू एन मायनस 1 म्हणजे पॉवर खाली लिहायची, वरची पॉवर 1 ना कमी करायची. म्हणजे हा फॉर्म्युला नेमका वापरायचा कसा तो एकदा बघा. एक्स रेस टू एन काय सांगितलं? एक्स रेस टू एनचा डेरिव्हेटिव्ह एन एक्स रेस टू एन मायनस 1 म्हणजे एक्स रेस टू 2 आला तर 2 एक्स रेस टू 1, पॉवर खाली लिहिली, वरची पॉवर 1 ना कमी. एक्स रेस टू 3, 3 एक्स रेस टू 2, एक्स रेस टू 4, 4 एक्स रेस टू 3, एक्स रेस टू 5, 5 एक्स रेस टू 4. म्हणजे पॉवर आहे ती कोएफिशियंटला लिहायची, वरची पॉवर 1 ना कमी करायची. एक्स क्यूबचं 3 एक्स रेस टू 2, एक्स रेस टू 4चं 4 एक्स रेस टू 3, एक्स रेस टू 5चं 5 एक्स रेस टू 4. एक्स रेस टू चा फॉर्म्युला लक्षात आला? बघा, त्यानंतर एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 लिहायचं आणि रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय? 1/2 रूट एक्स. म्हणजे काय करायचं? हेच रूट इथं लिहायचं, डिनॉमिनेटरला 2 न मल्टिप्लाय करायचं. रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स म्हणजे हे रूट डिनॉमिनेटरला लिहायचं आणि 2 न मल्टिप्लाय करायचं. 1/x डेरिव्हेटिव्ह मायनस 1/x स्क्वेअर म्हणजे 1 कुठलंही फंक्शन, हा एक काय करायचा? स्क्वेअर करायचा डिनॉमिनेटरला आणि मायनस साइन द्यायचं. 1/x डेरिव्हेटिव्ह मायनस 1/x स्क्वेअर. हे कधी वापरायचं नीट समजून घ्या. बघा, 1/x डेरिव्हेटिव्ह काय लिहितोय आपण? मायनस 1/x स्क्वेअर. कधी वापरायचं? समजा 1/log x म्हणजे 1 कुठलंही फंक्शन, 1 e to x, 1 √x. बरोबर? 1 फंक्शन 1/x मायनस म्हणजे काय लिहायचं? मायनस साइन द्यायचं आणि डिनॉमिनेटरचा काय लिहायचा? स्क्वेअर लिहायचा. हे मायनस साइन लिहायचं आणि डिनॉमिनेटरचा काय करायचा? स्क्वेअर लिहायचा. हे कधी वापरायचं? न्यूमरेटरला 1 2 3 4 आणि डिनॉमिनेटरला एक्स म्हणजे व्हेरिएबल पाहिजे. 1/x मायनस 1/x स्क्वेअर, 1/log x मायनस 1/log x ब्रॅकेट स्क्वेअर, 1 e मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. लक्षात आलं? नेक्स्ट बघा. हा, आता कॉन्स्टंट, कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय लिहायचं? 0 लिहायचं. कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय? आपण फंक्शन काय लिहिलं? y इज इक्वल टू 2x. एक्स आणि y व्हेरिएबल आहे आणि एक्स आणि y नाही आला की त्याला कॉन्स्टंट म्हणायचं. म्हणजे कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय लिहायचं? 0. लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/x. बरोबर? म्हणजे लॉग कॅन्सल होतो आणि लॉग नंतरची टर्म डिनॉमिनेटरला येते.
पण ह्याला कंडिशन काय, लॉग पाहिजे आणि बेस ई पाहिजे. लॉग पाहिजे आणि बेस ई पाहिजे. ई नसेल तर ई करून घ्यायचा. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/s म्हणजे लॉग कट केला आणि लॉग नंतरची टर्म खाली आली. आता हे ट्रिगोनोमेट्रीचे फंक्शन. काय ट्रिगोनोमेट्रीमध्ये साइन कॉस टॅन सेक कोसेक कॉट. काय साइन कॉस टॅन सेक कोसेक कॉट, साइन कॉस टॅन सेक कोसेक कॉट. पण हे ट्रिगोनोमेट्रीचे फॉर्म्युले वापरताना काय काळजी घ्यायची, ट्रिगोनोमेट्रीला पॉवर नाही पाहिजे. साइन स्क्वेअर, साइन क्यूब, साइन फोर्थ नको. कॉस स्क्वेअर, कॉस क्यूब, कॉस फोर्थ नको. पॉवर नसताना, इंडासेस नसताना ट्रिगोनोमेट्रीला फॉर्म्युला वापरायचे. आणि डेरिव्हेटिव्ह काय बघा, साइनचं डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स, कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स, टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स, कॉट एक्सचं डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. बघा साइनचं कॉस, कॉसचं मायनस साइन. अँगल बदलतोय का, नाही. इथं जो अँगल आहे तो चित्र लिहायचा. समजा इथं एक्स आला, इथं एक्स, इथं 2x आला, इथं 2x, 3x आला, 3x, एक्स स्क्वेअर आला, एक्स स्क्वेअर. अँगल बदलायचे नाही आहेत. फक्त साइनचं कॉस, कॉसचं मायनस साइन, टॅनचं सेक स्क्वेअर, कॉटचं मायनस कोसेक स्क्वेअर, सेक एक्सचं सेक एक्स इंटू टॅन एक्स आणि कोसेक एक्सचं मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. कळलं. ट्रिगोनोमेट्री बघा, साइनचं कॉस, कॉसचं मायनस साइन, टॅनचं सेक स्क्वेअर, कॉटचं मायनस कोसेक स्क्वेअर, सेक एक्सचं सेक एक्स टॅन एक्स, कोसेक एक्सचं मायनस कोसेक एक्स कॉट एक्स. आणि शिकवतच लक्षात ठेवा, म्हणजे बरोबर लक्षात राहतं. कसं लक्षात ठेवलं, साइनचं कॉस, कॉसचं मायनस साइन, टॅनचं सेक स्क्वेअर, कॉटचं मायनस कोसेक स्क्वेअर, सेक एक्सचं सेक एक्स टॅन एक्स, कोसेक एक्सचं मायनस कोसेक एक्स कॉट एक्स. आता एक्सपोनेन्शियल फंक्शन ई रेस टू एक्स आला की ई रेस टू एक्स, ई रेस टू साइन एक्स आला, ई रेस टू साइन एक्स, ई रेस टू कॉस एक्स आला, ई रेस टू कॉस एक्स, ई रेस टू रूट एक्स आला, ई रेस टू रूट एक्स. काही चेंज होत नाही. आणि ए रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे ए रेस टू एक्स लॉग ए, ए रेस टू एक्स लॉग ए. नक्की कळालं. म्हणजे काय करायचं, ए रेस टू एक्सचं ए रेस टू एक्स लॉग ए. कसं करायचं ते नीट समजून घ्या. बघा ए रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय तुमचा, ए रेस टू एक्स लॉग ए. समजा बी रेस टू एक्स आला, तेच फंक्शन पहिले इथं लिहायचं आणि बेस काय बी, लॉग बी. समजा 2 रेस टू एक्स आला तर 2 रेस टू एक्स तसाच ठेवायचा, बेस काय 2 लॉग 2. 5 रेस टू एक्स आला काय 5 रेस टू एक्स तसाच लॉग 5. सी रेस टू एक्स आला, सी रेस टू एक्स ॲज इट इज लॉग सी. नक्की कळालं. हेच फंक्शन इथं ठेवायचं आणि बेसचा लॉग घ्यायचा, हेच फंक्शन इथं ठेवायचं आणि बेसचा लॉग घ्यायचा. ए रेस टू एक्स ए रेस टू एक्स लॉग ए, बी रेस टू एक्स बी रेस टू एक्स लॉग बी, 2 रेस टू एक्स 2 रेस टू एक्स लॉग 2. ए रेस टू एक्स लक्षात आला. आता इनव्हर्स फंक्शन बघा, साइन इनव्हर्स, कॉस इनव्हर्स, टॅन इनव्हर्स, सेक इनव्हर्स, कोसेक इनव्हर्स आणि कॉट इनव्हर्स. हे थोडंसं चेंज करतो मी. बघा साइन इनव्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/√1 मायनस आणि इथे इनव्हर्स नंतर काय एक्स त्याचा स्क्वेअर इथं लिहायचा आहे. कॉस इनव्हर्सला फक्त मायनस साइन द्या, 1/√1 मायनस आणि इथं एक्सचा स्क्वेअर इथं लिहा. लक्षात आलं. साइन इनव्हर्स, कॉस इनव्हर्स, टॅन इनव्हर्स डी बाय डी एक्स ऑफ कॉट इनव्हर्स डी बाय डी एक्स ऑफ सेक इनव्हर्स. आता बघा 1/1 प्लस हिथं काय इनव्हर्स नंतर टॅन इनव्हर्स नंतर एक्स आहे त्याचा स्क्वेअर. समजा एक्स स्क्वेअर आला, एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर, रूट एक्स आलं, रूट एक्सचा स्क्वेअर. का तसेच याला फक्त मायनस साइन द्या, -1/1 प्लस एक्स स्क्वेअर. नक्की कळालं. आता सेक इनव्हर्सचा बघा 1/x म्हणजे हा इथला इनव्हर्स नंतरचा रूट ह्या एक्सचा स्क्वेअर -1. नक्की कळालं. आणि लास्ट कोसेक इनव्हर्स ऑफ एक्स 1 मायनस चिन्ह द्यायचा फक्त एक्स रूट एक्स स्क्वेअर -1. बघा कुणा कुणाला फॉर्म्युला आहेत, अल्जेब्रिक फंक्शनला, लॉग फंक्शनला,
ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शनला, एक्सपोनेन्शियल फंक्शनला आणि इनव्हर्स फंक्शनला एवढेच फॉर्म्युले आहेत. आणि आज काय करा, सगळे फॉर्म्युले क्लिअर करा. काय फॉर्म्युले, आणि एकदा का फॉर्म्युले क्लिअर झाले की उद्या आपण काय करू, ह्याचं अल्जेब्रा डेरिव्हेटिव्ह, आता हेच फंक्शन ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन मध्ये कशी येतील आणि त्यावेळेस काय करायचं हे आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघणार आहे. आणि महत्वाचा टाइप म्हणजे कंपोजिट डेरिव्हेटिव्ह, आणि एकदा का कंपोजिट डेरिव्हेटिव्ह आला की टोटल डेरिव्हेटिव्ह समजतं. राईट, फक्त आजचे आज फॉर्म्युले फक्त क्लिअर करा आणि लाईक करा, सबस्क्राईब करा.